नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. 100 महत्त्वाच्या चालू घडामोडी या आपल्या सिरीजमधलं आजचं आपलं पुढचं लेक्चर जे आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञान या सेक्शनला डेडिकेटेड आहे. ठीक आहे, आपण जो काही टाईम स्पॅन निवडला आहे तो आहे 15 महिन्यांचा, म्हणजे साधारण जानेवारी 2019 पासून तर मार्च 2020 पर्यंत. ठीक आहे, या कालावधीमध्ये झालेल्या महत्त्वाच्या विज्ञान तंत्रज्ञान या सेक्शनमधल्या न्यूज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आपलं हे लेक्चर उपयुक्त आहे पुढे येणाऱ्या कंबाईनच्या ज्या पूर्वपरीक्षा आहे तसेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे त्याच्यासाठी आपलं हे लेक्चर उपयुक्त आहे. ओके, तर जर या लेक्चरवरचं तुम्ही आधी इंट्रोडक्शन लेक्चर केलं नसेल तर आधी माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही आपलं इंट्रोडक्शन लेक्चर त्या ठिकाणी करा, जिथे मी एक स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे की करंट अफेअर कशा पद्धतीने प्रिपेअर केलं गेलं पाहिजे, आपण या लेक्चरमधनं कसं जाणार आहोत हे सगळं या मी त्या ठिकाणी विशेष करून डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर आधी तुम्ही ते लेक्चर पूर्ण करा आणि त्याच्यानंतर सिक्वेन्स वाईज ह्या लेक्चर सिरीजमधनं तुम्ही गो थ्रू व्हा. ठीक आहे, डायरेक्टली हे लेक्चर उचलून कराल तर तुम्हाला त्याच्यातली लिंक लक्षात येणार नाही. ठीक आहे, कारण मी बघा तुम्हाला आपल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ही लेक्चर सिरीज दोनदा बघायची आहे. ठीक आहे, दोनदा का बघायची याचं रिझन सुद्धा मी तिकडे सांगितलं आहे. आपण जर ऑडिओ व्हिज्युअल टेक्निकचा वापर करतोय तर त्याचा वापर करून आपल्याला याच्यातनं जास्तीत जास्त फायदा उचलायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते इंट्रोडक्शनवालं लेक्चर करणं मस्ट आहे. ठीक आहे, चला मग आता पुढे जाऊया. तर आपलं आजचं सेक्शन आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, तर बघा याच्यामधली सगळ्यात पहिली न्यूज जी होती ती आहे चंद्रयान 2. ठीक आहे, चंद्रयान 2 याच्याविषयीची न्यूज होती. तर बघा 2008 साली भारताने चंद्रयान 1 त्या ठिकाणी सोडलं होतं, बरोबर, आणि त्याच्यानंतर 11 वर्षांनी चंद्रयान 2 हे मिशन भारताने हाती घेतलं. ठीक आहे, तर चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 मध्ये किती वर्षांचा गॅप आहे? 11 वर्षांचा गॅप आहे. ठीक आहे, तर आपल्याला या फॅक्टवरती प्रश्न येऊ शकतो. 11 वर्षांच्या जागी ते तुम्हाला 8 वर्ष 10 वर्ष असं काहीतरी देऊ शकतं. ठीक आहे, तर बघा चंद्रयान 2 हे जे यान होतं आपलं, तर याचं वजन किती होतं? 3850 किलो. ठीक आहे, एवढं याचं वजन होतं. ठीक आहे, तर हे वजन नाही लक्षात राहिलं तरी चालणार आहे, बरोबर. आता पृथ्वीवरून सोडल्यापासून तर त्याचं साधारण 5 दिवसांचा प्रवास होता पृथ्वी ते चंद्र याच्या दरम्यान. ठीक आहे, एकूण अंतर किती आहे? 3,84,400 किलोमीटर. चंद्रयान 2च्या वेळेस आपण GSLV Mark 3 GSLV MK3 याचा वापर केलेला आहे. ठीक आहे, GSLV MK3. ठीक आहे, तर GSLV MK3 काय आहे? तर हे LV काय आहे? पहिली गोष्ट याचा फुल फॉर्म काय आहे? जिओ स्टेशनरी लॉन्च व्हेकल. ठीक आहे, जिओ स्टेशनरी लॉन्च व्हेकल. ओके, तर LV म्हणजे काय? लॉन्च व्हेकल. म्हणजे लॉन्च व्हेकल म्हणजे काय? तर जे आपलं चंद्रयान आहे तर याला लॉन्च करण्यासाठीचं जे व्हेकल आहे, जे आपल्या ॲक्च्युअल जे पण आपण काही उपग्रह वगैरे वरती सोडतो तर त्यांना जमिनीवरून वरती सोडण्यासाठी ज्या व्हेकलचा वापर केला जातो, ज्याच्या मार्फत आपण उपग्रहावरती त्याचं प्रक्षेपण करत असतो, त्या यंत्राला आपण लॉन्च व्हेकल असे म्हणतो. ठीक आहे, तर मग लॉन्च व्हेकलचे 2 टाईप असतात. एक असतं PSLV, दुसरं असतं GSLV. तर जे चंद्रयान 2 मोहीम आहे आपली, याच्यामध्ये आपण GSLV Mark 3, ठीक आहे, हे याचं Mark 3 म्हणजे 3रं व्हर्जन, याचा वापर या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्या विरुद्ध बघा चंद्रयान 1 जी मोहीम होती आपली 11 वर्षांपूर्वीची, त्यावेळेस आपण PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ठीक आहे, तर याचा वापर केला होता. ओके, बघा पुढचा पॉईंट काय आहे? यान व पेलोड दोन्हीही भारतीय. ठीक आहे, म्हणजे जे पण आपलं उपग्रह होता आणि पेलोड म्हणजे त्याच्यामध्ये अजून जे काही इन्स्ट्रुमेंट्स होते, डिव्हायसेस होते, हे सर्व भारतीय बनावटीचे होते. ठीक आहे, पण तेच चंद्रयान 1 या मोहिमेच्या वेळेस स्वदेशी यानासोबत परदेशी पेलोड होता, जो भारत आणि रशिया यांनी मिळून बनवलेला होता. ठीक आहे, म्हणजे डिव्हायसेस होते ते परदेशी होते. म्हणजे बघा चंद्रयान 1 आणि चंद्रयान 2 मधला बेसिक फरक जर आपल्याला विचारला तर चंद्रयान 1 हे 2008ला झालं, चंद्रयान 2 हे 2019ला झालं, मध्ये 11 वर्षांचा गॅप. हा पहिला फरक. दुसरा फरक काय? चंद्रयान 1 मध्ये PSLVचा वापर, चंद्रयान 2 मध्ये GSLVचा वापर, हा दुसरा फरक. तिसरा फरक काय? चंद्रयान 1 मध्ये स्वदेशी यान होतं पण पेलोड हा परदेशी होता, ज्याच्यामध्ये भारत आणि रशियाचं योगदान होतं. ठीक आहे, पण तशा विरुद्ध जो चंद्रयान 2 आहे ज्याच्यामध्ये सर्व काही स्वदेशी आहे. ठीक आहे, यान आणि पेलोड हे दोन्ही पण स्वदेशी आहे. ओके, जे लॉन्च व्हेकल आहे तसेच जो पेलोड आहे हे दोन्ही पण भारतीय. हा या दोन्ही मधला फरक. ठीक आहे, तर आपल्याला हा फरक सुद्धा
3 स्टेटमेंट किंवा 4 स्टेटमेंटचा क्वेश्चन त्याच्यामध्ये अशी स्टेटमेंट्स येऊ शकतात या फरकाविषयी. ठीक आहे. तर मग बघा, रशिया, अमेरिका आणि चीन या 3 देशांनाच चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग शक्य झालेली आहे. ठीक आहे. आता बघा, सॉफ्ट लँडिंग काय भानगड आहे की समजा आपण आपला उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे किंवा जे यान आहे ते दुसऱ्या ग्रहावरती उतरवतोय, तर त्यावेळी त्याला सॉफ्ट लँडिंग होणं अपेक्षित आहे. जर त्याची हार्ड लँडिंग झाली तर त्याच्यातले डिव्हाइसेस वगैरे तुटून जातील. ठीक आहे. आणि त्याचा आपल्याशी परत कॉन्टॅक्ट शक्य होणार नाही आणि मग ते मिशन त्या ठिकाणी फेल ठरेल. त्याच्यामुळे ते जे यान आहे ते त्या भूमीवरती, चंद्रावरती सॉफ्टपणे, हळुवारपणे उतरणं अपेक्षित आहे. त्याला आपण सॉफ्ट लँडिंग म्हणतो. ठीक आहे. आणि हे इकडनं बसून ते कंट्रोल करणं थोडंसं अवघड असतं. मग त्यामुळे हे आत्तापर्यंत कोणत्या 3 देशांना शक्य झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये बघा 3 देश कोणते आहे, रशिया आहे, अमेरिका आहे आणि चीन आहे. या 3 देशांनाच सॉफ्ट लँडिंग शक्य झालेलं आहे. इतर देशांनी त्याचे ट्रायल केलेले आहे पण त्यांना ते अजून शक्य झालेलं नाही. आणि भारताच्या वेळेस पण सुद्धा तीच केस झाली की भारताची यान उतरवण्याच्या वेळेस त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंगच्या ऐवजी ती हार्ड लँडिंग होऊन गेली. त्याच्यामुळे ते यान कोसळलं. ठीक आहे. बघा, आता पुढचा पॉईंट काय, चंद्रयान 2 मध्ये महिलांकडे नेतृत्व देण्यात आलं होतं. ठीक आहे. तर मग महिलांमध्ये 2 महिलांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे. एक आहे मुथय्या वनिता आणि दुसरी आहे रितू कारिधाल. ओके. तर मग बघा, मुथय्या वनिता कोण आहे, प्रकल्प संचालक. ठीक आहे. प्रोजेक्ट इन्चार्ज. ठीक आहे. मग आता त्यांचा अजून रोल कोणता होता, मंगळ मोहिमेसाठी त्यांची मोठी भूमिका. ठीक आहे. 2016ची जी आपली मंगळ मोहीम होती त्याच्यात पण त्यांनी भूमिका पार पाडली होती. तसेच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचा सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिकचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. बेस्ट वुमन सायंटिस्ट हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कोणाकडनं, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडनं. ठीक आहे. ही झाली मुथय्या वनिता. त्याच्यानंतर रितू कारिधाल. तर रितू कारिधाल कोण आहे, तर ह्या मोहीम संचालक आहे. ठीक आहे. मिशन इन्चार्ज आहे. मग ह्या 2007चा इस्रोचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. इस्रोचा यंग सायंटिस्ट अवॉर्ड हा रितू कारिधाल यांना मिळालेला आहे. तसेच हा पुरस्कार त्यांना APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला आहे. ठीक आहे. बघा, 2007 साली त्यांना APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा फॅक्ट इम्पॉर्टंट आहे. आणि तसेच त्यांना रॉकेट वुमन ऑफ इंडिया असे म्हणतात. ठीक आहे. त्यांचं टोपण नाव काय म्हटलेलं आहे, रॉकेट वुमन ऑफ इंडिया. कोण, तर रितू कारिधाल. ठीक आहे. तर या 2 महिलांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यांनी काय काय काम केलं, काय पुरस्कार मिळाले ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न येताना हे स्वॅप करून सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. म्हणजे रितू कारिधाल विषयीची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला मुथय्या वनिताच्या नावामध्ये येऊ शकते आणि मुथय्या वनिता यांची जी काही माहिती आहे ती रितू कारिधालच्या नावामध्ये येऊ शकते. ठीक आहे. तर असं स्वॅपवाला क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे ते एक्झॅक्ट लक्षात ठेवा की कोणाला काय पुरस्कार आहे, कोणाला रॉकेट वुमन ऑफ इंडिया म्हणतात, कोणी मंगळ मोहिमेत भूमिका पार पाडली आणि वगैरे वगैरे. ठीक आहे. तर बघा, हे जे आहे चंद्रयान याच्यामध्ये 3 भाग होते. पहिला होता ऑर्बिटर, दुसरा होता लँडर आणि तिसरा होता रोवर. ठीक आहे. तर कुठल्याही मिशनसाठी हे 3 भाग महत्त्वाचे असतात जिथं आपल्याला दुसऱ्या ग्रहावरती वगैरे उतरायचं असतं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं ऑर्बिटर. ऑर्बिटर म्हणजे काय, तर ज्याचं नावावरूनच आपल्या लक्षात येईल की हा ऑर्बिटमध्ये फिरेल. ऑर्बिट म्हणजे काय, तर जी काही एक रेषा आहे, समजा असा एक ग्रह आहे. ठीक आहे. आणि त्याच्या भोवतालची जी काही रेषा आहे त्याला आपण ऑर्बिट म्हणू. तर ह्या ऑर्बिटमध्ये जो फिरेल ना त्याला ऑर्बिटर म्हणू आपण. ठीक आहे. तर जे आपले सॅटेलाइट्स असतात, ठीक आहे, जे पण काही सॅटेलाइट्स असतात ते एका विशेष ऑर्बिटमध्ये फिरत असतात पृथ्वीभोवती. बरोबर. तर मग त्यांना पण एका प्रकारे ऑर्बिटरच म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लँडर. तर लँडरचं नावावरनं काय लक्षात येतं की त्याने या ऑर्बिटरपासून डिटॅच व्हायचं आहे आणि त्या ग्रहापर्यंत पोचायचं आहे, लँड करायचं आहे. ठीक आहे. या ऑर्बिटरपासून डिटॅच व्हायचं आहे पण त्या ऑर्बिटरशीच कम्युनिकेट करत राहायचं आहे आणि खाली डिटॅच व्हायचं आहे, त्या ग्रहापर्यंत, त्या जमिनीपर्यंत उतरायचं आहे. ठीक आहे. आणि तिसरं असतं रोवर. तर रोवर लँडरचं काम काय आहे, तर समजा ही सपाट जमीन आहे, इथे तुमचं लँडर उतरलं. ठीक आहे. तर लँडरचं एवढंच काम राहील की तो उतरलाय तिथूनच तो सिग्नलिंग करेल. ठीक आहे. पण रोवर कसा असतो, रोवर जो इक्विपमेंट असतो तो लँडरमध्ये उपस्थित असतो आणि मग ह्या लँडरमधनं रोवर बाहेर येईल. रोवर ही एक छोटी व्हेकल आहे असं समजा. ठीक आहे. तिला खाली काहीतरी चाकांसारखं असेल आणि ते रोबोटिक आर्म वगैरे असेल जेणेकरून ते काही सॅम्पल वगैरे असे कलेक्ट करू शकेल.
समजतंय का? आणि तो मूवमेंट पण करू शकतो. ठीक आहे. लँडर आणि रोवरमधला एक बेसिक फरक काय आहे की लँडर जिथे उतरेल ना तिथे तो स्टेबल होऊन जाईल. याच्यानंतर याला मूवमेंट नाही. याने इथून नुसतं कम्युनिकेट करायचे वरच्या ऑर्बिटरशी. ठीक आहे. पण रोवरचं काम काय? तो रोवर त्या ठिकाणी जमिनीवरती मूवमेंट करू शकतो. ठीक आहे. हा पुढे पण जाऊ शकतो, कुठे पण, जसं त्याचं डिझाईन बनवलेलं असेल. तर हा या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट करेल, हा फिरेल आणि इथून हा सिग्नलिंग करेल आपल्या लँडरशी. ठीक आहे. आणि लँडर इथून सिग्नलिंग करेल वरती फिरत असलेल्या ऑर्बिटरशी. ठीक आहे. आणि ऑर्बिटर तिथून सिग्नलिंग करेल पृथ्वीवरती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे कम्युनिकेशन होत असतं. ठीक आहे. आता हे तर झालं याचा कन्सेप्च्युअल पार्ट आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की लँडरचं नाव काय ठेवलं होतं आपण? विक्रम नाव ठेवलं होतं. आणि रोवरचं काय नाव होतं? तर रोवरचं प्रज्ञान असं नाव होतं. ठीक आहे. आणि ऑर्बिटरला आपण कोणतंही नाव दिलेलं नव्हतं. ठीक आहे. पुढे बघा. तर लँडरला भारतीय अवकाश कार्यक्रमाचे प्रणेते विक्रम साराभाई यांच्यावरून नाव देण्यात आलं. ठीक आहे. तर हे विक्रम नाव कोणावरून देण्यात आलेलं आहे? विक्रम साराभाई, जे इस्रोचे संस्थापक आहे, यांच्यावरून देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रज्ञान हे नाव कशावरून दिलेलं आहे? तर संस्कृतमधने प्रज्ञा या शब्दाचा जो अर्थ आहे त्याच्यावरून त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता. ठीक आहे. इंटेलिजन्स. तर त्याच्यावरून त्याला प्रज्ञान असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके. लँडर आणि रोवरवरती तिरंग्याचे चित्र होते. ठीक आहे. तर आपल्याला एखादा असाही प्रश्न येऊ शकतो की लँडर आणि रोवरवरती कशाचे चित्र होते? तिरंग्याचे होते, प्लस अजून असं पण ऑप्शन येऊ शकतं की अशोक स्तंभाचे चित्र होते वगैरे वगैरे. ठीक आहे. तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं की तिरंग्याचे चित्र होते. त्याच्यानंतर आपला जो चंद्रयान 2 मोहीम आहे, तर ती चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणार होती. ठीक आहे. कारण का? तर इस्रोच्या मते उत्तर ध्रुवापेक्षा चंद्राचा दक्षिण ध्रुव हा नेहमीच अंधारात असल्याने त्याचा वेध घेणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी हेलियम वगैरेचे सॅम्पल्स सापडलेले आहे, ते चेक करण्यासाठी आपण दक्षिण ध्रुवावरती, साऊथ पोलवरती उतरणार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 15 जुलै 2019 हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने उड्डाण 56 मिनिटे 24 सेकंद आधी रद्द करण्यात आले. ठीक आहे. आता बघा, याचा हा सिक्वेन्स आहे इव्हेंटचा की कसं आपलं चंद्रयान वगैरे हे लॉन्च झालेलं आहे. ठीक आहे. तर आधी बघा, 15 जुलैला याचं लॉन्चिंग रद्द करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 22 जुलैला याचं परत लॉन्चिंग करण्यात आलं 2:43 ठीक आहे. मग आता हे चंद्रयान 2 जे आहे हे लँडरमधनं यशस्वीपणे विलग केव्हा झाले? ठीक आहे. लँडरमधनं यशस्वीपणे विलग केव्हा झाले? तर 2 सप्टेंबरला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चंद्रयान 2चा विक्रम लँडरशी संपर्क तुटला 7 सप्टेंबरला. ठीक आहे. चंद्रयान 2चा विक्रम लँडरशी संपर्क केव्हा तुटला? 7 सप्टेंबरला. आणि त्याच्यानंतर विक्रम लँडरने आघाती अवतरण, ठीक आहे, आघाती अवतरण म्हणजे काय? हार्ड लँडिंग. ठीक आहे. हार्ड लँडिंग केल्याचे स्पष्ट झाले. असं कोणी सांगितलं? नासाने सांगितलं. ठीक आहे. तर पुढे बघा, षण्मुख सुब्रमण्यम या चेन्नईतील इंजिनियरने या ठिकाणी महत्त्वाची भूमिका निभावली. ठीक आहे. म्हणजे काय? तर नासाने स्वतः काय केलं? तर नासाचं एक यान आहे जे चंद्राचे छायाचित्र घेत असतं. ठीक आहे. त्याचं नाव काय आहे? अमेरिकेच्या लुनर रिकन्सान्स ऑर्बिटर. ठीक आहे. ऑर्बिटर याचा अर्थ काय? तर नावावरून आपण लक्षात आलं असेल की ते चंद्राभोवती ऑर्बिट करत आहे. तर त्याने काही फोटो घेतले आणि त्या फोटोंचा अभ्यास भारतातल्या षण्मुख सुब्रमण्यम या तरुण इंजिनियरने केला. ठीक आहे. आणि त्या फोटोंच्या अभ्यासावरनं त्यांनी प्रेडिक्ट केलं की हे जे काही फोटोंमध्ये काही सॅम्पल दिसत आहे, अवशेष दिसत आहे, तर हे भारताच्या चंद्रयान 2 मोहिमेचे आहे जे तुटलेले आहे. कारण का? तर त्या ठिकाणी चंद्रयानची हार्ड लँडिंग झाली. ठीक आहे. तर मग हे नासाने हे कळवलं इस्रोला. मग आता इस्रोने त्याच्यावरती काय रिप्लाय दिला? इस्रोने नासाचा दावा जो आहे तो फेटाळला. कारण का? तर इस्रोने 7 सप्टेंबरलाच लँडर शोधले होते असं इस्रोचं मत आहे की आम्ही हे षण्मुख सुब्रमण्यम यांच्या आधीच आम्ही ते शोधलं होतं. ठीक आहे. असं इस्रोने सांगितलं. विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी 95% उद्दिष्ट साध्य झालेली आहे. ठीक आहे. असं इस्रोने जाहीर केलं. त्याच्यानंतर बघा, अजून काय फॅक्च्युअली महत्त्वाचं आहे की इस्रोने एक आहे ना क्विज कॉम्पिटिशन घेतली होती, प्रश्न मंजुषा क्विज कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये यशस्वी झालेल्या ना 60 विद्यार्थ्यांना 7 सप्टेंबर रोजी इस्रोच्या मुख्यालयात बसून पंतप्रधानांच्या उपस्थितीत चंद्रयान 2चे अवतरण म्हणजे लँडिंग, ठीक आहे, हे बघण्याचा त्यांनी चान्स दिला होता. ठीक आहे. म्हणजे काय? त्यांनी ना जेव्हा ऑर्बिटरमधनं
लँडर डिटॅच होऊन चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करायचा प्रयत्न करत होतं, ते बघण्यासाठी मोदी पण त्या ठिकाणी उपस्थित होते इस्रोच्या मुख्यालयामध्ये. तर त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी 60 विद्यार्थ्यांना भारतातनं त्या ठिकाणी ते बघण्याची परमिशन दिली होती. ठीक आहे, कारण का तर ते एका प्रश्नमंजुषेमध्ये यशस्वी झालेले होते. तर मग त्यावेळी महाराष्ट्रातले 2 विद्यार्थी तिथे होते. एक होतं सिद्धी पवार आणि दुसरा होता राघव आदित्य नौटियाल. ठीक आहे, तर हे महाराष्ट्राचे 2 विद्यार्थी त्या ठिकाणी मोदींसोबत उपस्थित होते. त्या 60 विद्यार्थ्यांपैकी हे 2 महाराष्ट्रातले होते. ठीक आहे, आता बघा GSLV Mark 3 बद्दलची माहिती. GSLV Mark 3, ठीक आहे, जिओ स्टेशनरी लॉन्च व्हेकल. याचं मराठीमध्ये काय नाव आहे? भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक. ठीक आहे, लॉन्च व्हेकलला मराठीमध्ये प्रक्षेपक म्हणतात. ठीक आहे, याला बाहुबली म्हणून ओळखलं जातं. GSLVने 4000 टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनदार उपग्रह सोडण्यासाठी तयार केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय तर PSLV पेक्षा जास्त वजनाचा उपग्रह हा कॅरी करू शकतो, जास्त वजनाचे सॅटेलाइट हा कॅरी करू शकतो, म्हणून त्याला बाहुबली म्हटलं जातं. ठीक आहे, तसेच त्याची उंची किती आहे? 43 मीटर एवढी आहे, म्हणजे 15 मजली इमारती एवढी एका GSLV लॉन्च व्हेकलची एवढी उंची असते. ठीक आहे, जे आपण फोटोमध्ये बघतो एक मोठं असं यान उभं दिसतं आपल्याला. ठीक आहे, तर ते जेवढं ते मोठं असतं ना, ते पूर्ण GSLV MK3 असतं. ठीक आहे, आणि त्याच्या टॉपमधला छोटासा जो पार्ट असतो तो फक्त आपला सॅटेलाइट असतो. ओके, 30 वर्षांच्या परिश्रमातून त्याची निर्मिती केलेली आहे. ठीक आहे, तर एवढे फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे. आता या ठिकाणी मी स्टॅटिक डेटा दिलेला आहे की PSLV वर्सेस GSLV मधला फरक काय. ठीक आहे, तर PSLVचं काम काय आहे? टू डिलिव्हर अर्थ ऑब्झर्वेशन अँड रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, आणि GSLVचं काम काय आहे? कम्युनिकेशन सॅटेलाइट. तर हा बेसिक फरक तुम्हाला माहिती पाहिजे. वेट, आता वेट काय आहे? वेटमध्ये तुम्ही एक्झॅक्ट लक्षात नाही ठेवलं तरी एवढं लक्षात ठेवा की GSLV हा जास्त वेट कॅरी करेल, PSLV हा कमी वेट कॅरी करेल. तसेच डिस्टन्समध्ये पण तुम्ही हा एरो लक्षात ठेवा की GSLV जास्त डिस्टन्सवर घेऊन जाईल आणि PSLV कमी डिस्टन्सवर घेऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर बघा इंजिनचे टाईप असतं, एक रॅमजेट असतं आणि एक स्क्रॅमजेट असतं. ठीक आहे, तर हे थोडंसं कन्सेप्च्युअल पार्ट आहे, हा करंट अफेअरचा पार्ट नाही आहे, पण मी इथे तो घेतलेला आहे. ठीक आहे, रॅमजेट म्हणजे काय? द कंबन्शन चेंबर वेअर एअर इज मिक्स्ड विथ फ्युएल अँड इग्नायटेड. ठीक आहे, आणि स्क्रॅमजेट म्हणजे काय? स्क्रॅमजेट इज अ इनोव्हेशन ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ रॅमजेट. ठीक आहे, in which combustion chamber is specifically designed to operate with supersonic airflow. ठीक आहे, आणि इथे काय? only works at subsonic airflow. म्हणजे काय आहे? इन शॉर्ट, स्क्रॅमजेट आणि रॅमजेटमध्ये ना हवेतील जे ऑक्सिजन आहे त्याचा यूज केला जातो प्रज्वलन जे आहे, इग्निशन जे आहे ते चालू ठेवण्यासाठी. ठीक आहे, फक्त एवढं आहे की जो रॅमजेट आहे याच्यामध्ये जे इंजिन आहे, ठीक आहे, आता समजा हे 2 इंजिन आहे, तर मी तुम्हाला हे कन्सेप्च्युअली सांगूनच देतो. बघा, हे 2 इंजिन आहे, यांना एअर प्रपल्शन इंजिन पण म्हणतात, म्हणजे ज्याच्यामध्ये एअर आतमध्ये ओढली जाते आणि तिचा इंजिनमध्ये वापर केला जातो. ठीक आहे, जी पण काही ज्वाला आहे ती प्रज्वलित ठेवण्यासाठी. आता बघा, इथनं हवा आतमध्ये येते. ठीक आहे, तर रॅमजेटमध्ये काय होतं की हे जे मधलं एन्व्हायरमेंट आहे, आता समजा तुम्ही इमॅजिन करा की पृथ्वीपासून तुम्ही हजारो किलोमीटर वरती आहे, बरोबर? तर अशा वेळी हवेचा जो वेग आहे तो खूप जास्त आहे. ठीक आहे, इथली जी हवा आहे ही सुपरसॉनिक वेगामध्ये आहे. ठीक आहे, पण इंजिनमध्ये तसं नाही आहे. तर मग रॅमजेटमध्ये काय होतं की वरची सुपरसॉनिक एअर जी आतमध्ये घेतली जाते ना, तर आतमध्ये तिला स्लो डाऊन केलं जातं पहिली गोष्ट. ठीक आहे, आणि तिला स्लो डाऊन करून आतमधली जी एअर असते ती सबसॉनिक असते. ठीक आहे, पण त्याच्या विरुद्ध स्क्रॅमजेटमध्ये काय असतं की आतमधली जी एअर असते ना ती सुद्धा सुपरसॉनिक असते आणि बाहेरची एअर सुद्धा सुपरसॉनिक असते. इथे तिला कंप्रेस केलं जात नाही किंवा तिला कंट्रोल केलं जात नाही. ठीक आहे, इंजिनच असं डिझाईन केलेलं असतं की ते एवढ्या जास्त एअरच्या प्रेशरसोबत वर्क करू शकतं, पण इथे इंजिन तसं वर्क करू शकत नाही. त्याच्यामुळे ही जी हवा आहे हिला स्लो डाऊन करावं लागतं, तिचा स्पीड कमी करावा लागतो आणि मग ती इंजिनमध्ये वापरता येते. इथे स्पीड कमी न करता ती इंजिनमध्ये वापरता येते. ठीक आहे, हा रॅमजेट आणि स्क्रॅमजेट मधला बेसिक फरक आहे. ठीक आहे, परत कधी वेळ मिळाला तर सायन्स अँड टेकचे कन्सेप्च्युअल लेक्चर सुद्धा आपण चॅनलला अपलोड करू. ठीक आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये शिकू शकतो. आता आपण करंट अफेअरच्या हिशोबाने बघूया. तर बघा, हे भारताचं तर चंद्रयान होतं. ठीक आहे, आता इतर देशांनी सुद्धा चंद्रयान म्हणजे चंद्रावरती मिशन नेलेले. ठीक आहे, तर मग त्यांचं नावं आपल्याला माहिती पाहिजे.
आपल्याला जोड लावायला प्रश्न येऊ शकतो की कोणत्या देशाचं चंद्रयानाचं कोणतं मिशन होतं, चंद्रावरचं कोणतं मिशन होतं. तर बघा, युरोपियन स्पेस एजन्सीचं ESAचं SMART-1 हे मिशन होतं, जपानचं सेलेन हे मिशन होतं, चीनचं चेंज-E नावाचं मिशन होतं, भारताचं चंद्रयान नावाचं मिशन होतं, अमेरिकेचं एलक्रॉस नावाचं मिशन होतं आणि इस्रायलचं बेरेशीट नावाचं मिशन होतं. ठीक आहे, तर ह्या टेबलवरती आपल्याला जोड्या लावांना प्रश्न येऊ शकतो, कोणत्या देशाचं मिशनचं काय नाव आहे. पुढचं बघा, फॅक्च्युअल नेचरची इन्फॉर्मेशन, इस्रोची स्थापना वगैरे. ठीक आहे, इस्रो काय आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली 15 ऑगस्ट 1969 साली. ठीक आहे, इंडिपेंडंट डेच्या दिवशी स्थापना झालेली. एवढं तरी आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, जरी आपल्याला साल लक्षात नाही राहिलं तरी. मुख्यालय कुठे आहे, बेंगलोरमध्ये. तसेच अवकाश तंत्रज्ञानाचा विकास व त्यातून राष्ट्र उपयोगी कार्य हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि ब्रीद वाक्य काय आहे, मानव सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. ठीक आहे, मानव सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. ठीक आहे, स्पेस टेक्नॉलॉजी फॉर ह्युमन बेनिफिट हे त्याचं ब्रीद वाक्य. तसेच डॉक्टर विक्रम साराभाई यांच्याविषयीची माहिती. बघा, 2019 ही त्यांची 100वी जयंती होती, म्हणून हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. मग गुगलने त्यांच्यासाठी खास डूडल तयार केलं होतं. ठीक आहे, गुगलचे डूडल जे असतात ते असे काही काही विशेष लोकांना आदरांजली किंवा त्यांच्या महत्त्व दाखवण्याकरता तयार केले जातात. तर विक्रम साराभाई यांच्याविषयी गुगलने डूडल तयार केलं होतं. बरोबर. भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक आहे, तसेच इस्रोचे संस्थापक आहे. आता हे जे इस्रो आहे याची स्थापनाच त्यांनी केलेली. ओके, सायंटिस्ट होते, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ तसेच खगोलशास्त्रज्ञ. त्यांना पुरस्कार कोणता मिळालेला आहे, 1962चा शांती स्वरूप भटनागर पदक हे त्यांना मिळालेलं आहे. तसेच त्यांचा डॉक्टरेटचा कोणता विषय होता, कॉस्मिक रे इन्व्हेस्टिगेशन इन ट्रिपलिंग लॅटिट्यूड्स, ट्रिपिकल लॅटिट्यूड्स हा त्यांचा विषय होता. आणि त्यांना पद्म पुरस्कार सुद्धा मिळालेले 1966ला पद्मभूषण मिळालेलं आहे आणि 1972ला पद्मविभूषण मिळालेलं आहे. ओके, तर एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. पुढे बघा, आता आपल्याला दोन यांना कम्पेअर करायचं आहे, इतर देशांचे चंद्रावरचे मिशन. तर बघा, चीनचं कोणतं होतं, आपण जो टेबल बघितला आठवून बघा. या टेबलमधलेच दोन मिशन थोडेसे घेतोय परत डिटेलमध्ये. एक सेकंड, मी पाणी पितो. तर चीनचं चेंज-E नावाचं मिशन आणि इस्रायलचं बेरेशीट नावाचं मिशन हे आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू. तर बघा, चेंज-E किंवा चांग-E-4, चीनने चंद्रभूमीवर प्रथमच यान पाठवले. चांग-E चीनचे चंद्रयान हे चीनने चंद्राच्या पृथ्वीपासून दूरच्या आपल्याला न दिसणाऱ्या भागावर उतरवले. ठीक आहे, आता समजा हा चंद्र आहे, तर इंडियाचं मिशन कुठे लॉन्च केलं होतं इंडियाने, साऊथ पोलला. ठीक आहे, दक्षिण ध्रुवावरती साऊथ पोलला. पण चीनने कुठे उतरवलं होतं त्याचं यान, तर फार रिजन ऑफ मून. ठीक आहे, मूनचा न दिसणारा भाग. ठीक आहे, तर आता समजा मून आणि पृथ्वीवरती, आता ते तुम्हाला थोडंसं कन्सेप्च्युअली समजून घ्यायला लागेल. तर पृथ्वी आणि मूनचं नातं असं आहे की जो चंद्र आहे त्याचा एक भाग ना हा नेहमी आपल्यापासून इनव्हिजिबल असतो. ठीक आहे, आपल्याला तो कधी विजिबल होत नाही. इकडे समजा पृथ्वी असेल तर तो नेहमी त्याच्या अपोजिट साईडला असतो. तर अशा या ठिकाणी चीनने त्याचं यान पोहोचवलं आणि भारताने कुठं पोहोचवायचा प्रयत्न केला होता, दक्षिण ध्रुवावरती. ठीक आहे, एवढंच सांगतोय मी. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. मी याला डिटेलमध्ये घेत गेलो तर ते खूपच लेंदी लेक्चर होत जाणार आहे. तर बघा, चीनने अशी चंद्रभूमी काबीज केली जिथे पाऊल टाकण्याच्या अमेरिकेने स्वप्नात पण पाहिले नव्हते, कारण हे थोडंसं हार्ड आहे म्हणून. आणि तो कोणत्या भागात चीनने यान उतरवलंय, तर वॉन कर्मान क्रेटर आणि साऊथ ॲक्युटन बेसिन. ठीक आहे, साऊथ ॲक्युटन बेसिन. ओके, हे दोन्ही एकाच याचे नाव आहे. तर या ठिकाणी चीनने त्याचं यान उतरवलेलं आहे. ओके, मग आता दुसरं कोणतं बघायचं आपल्याला, बेरेशीट नावाचं मिशन. हे कोणाचं आहे, बेरेशीटला हिब्रू भाषेत काय म्हणतात, सुरुवात म्हणजे द बिगिनिंग. ठीक आहे, म्हणजे जसं असतं बाहुबली द बिगिनिंग, बाहुबली द कन्क्लुजन, तर त्यातलंच हे द बिगिनिंग. ओके, मग आता बघा, हे इस्रायलचं यान आहे. हे चंद्रावरती कोसळलं, जसं इंडियासोबत झालं सेम तसंच त्यांच्यासोबत झालं. पण याचं पहिलं वेगळं फीचर काय आहे की हे पहिले खाजगी निधीतून पाठवलेले चंद्रयान आहे. ठीक आहे, म्हणजे हे इस्रायल देशाचं जरी असलं तरी ते प्रायव्हेट एजन्सीजने तयार करून पाठवलेलं आहे. ठीक आहे, इस्रायल सरकारचं त्याच्यामध्ये जास्त रोल नाही आहे.
तसेच त्या ठिकाणी ना त्यांनी एक लुनार लायब्ररी त्या ठिकाणी बसवलेली आहे. लुनार लायब्ररी म्हणजे काय की त्यांनी त्या यानासोबत ना संपूर्ण जगामधल्या अशा काय काही महत्त्वाच्या काय काही गोष्टी असतील तर त्या सुद्धा पाठवल्या. ठीक आहे, की ते एक मानवाचं अस्तित्व म्हणून त्या ठिकाणी त्या चंद्रावरती त्या प्रेझेंट राहतील म्हणून त्या काही गोष्टी त्या ठिकाणी पाठवल्या. मग ते जी लुनार लायब्ररी त्यांनी तयार केली तर त्याच्यामध्ये काय काय होतं, या यानाबरोबर भारतातील माती, ठीक आहे, भारतातली माती त्यांनी पाठवली, तसेच बोधी वृक्षाचे पान इतर वस्तूंसोबत पाठवल्याचं समोर आलेले आहे. ठीक आहे, बोधी ट्री आपल्याला माहिती आहे गौतम बुद्धांनी जिथे तपश्चर्या केली होती. ठीक आहे, तर तिथल्या झाडाचं म्हणजे बिहारमधील महाबोधी स्तूपाच्या व्यवस्थापनाने बोधी वृक्षाचे पान व तेथील माती दिल्याचे सांगितण्यात आलेले आहे. ठीक आहे, म्हणजे तिथली माती आणि त्या वृक्षाचं पान हे या ठिकाणी लुनार लायब्ररीमध्ये पाठवण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर मग हे पण इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. पुढचं बघा, पुढचा टॉपिक काय आहे, फास्टॅग. ठीक आहे, तर हा टेक्नॉलॉजीमधला फास्टॅग टॉपिक आहे. इथे काय आहे हे तुम्हाला माहिती पण असेल की नक्की काय आहे. बघा, 15 डिसेंबर 2019 राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर विना फास्टॅग वाहनांनी संबंधित मार्गिकेचा वापर केल्यास दुप्पट टोल. तर ही न्यूज होती. टोल नाक्यांवरती 75% मार्गिकांवरतीच ही योजना असेल, उर्वरित 25% मार्गिकांवरती रोख रकमेची सोय असणार आहे. ठीक आहे, तर हे 75 वर्सेस 25 हे फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. फास्टॅग काय आहे की असं सिस्टम आहे की जेव्हा तुम्ही टोल भरायला जाल तर तेव्हा तुम्हाला तिथे गाडी थांबवण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, तुमच्या गाडीला त्याचं चिप लावलेली राहील आणि तुम्ही त्या पर्टिक्युलर लेनमधनं क्रॉस झाले का त्या चिपवरचं सिग्नल त्या ठिकाणी टोलला इन्फॉर्म करेल आणि तुमच्या अकाउंटमधनं जे तुम्ही आधीच लिंक केलेलं असेल किंवा त्या फास्टॅगमध्ये तुम्ही जेवढा रिचार्ज मारलेला असेल, ठीक आहे, त्या रिचार्जच्या पैशांमधनं तेवढे पैसे कमी होऊन जातील जेवढे टोलला भरायचे. याच्याने काय वाचणार आहे, तुमचं टाईम वाचणार आहे, पेट्रोल सेव्ह होणार आहे. त्याच्यामुळे ही योजना आणलेली आहे. ठीक आहे, पण मग टोल नाके जे आहे त्या ठिकाणी जे पण आपल्या लेन्स असतात बघा, तर त्या टोटल लेन्समधल्या 75% लेन त्या ठिकाणी फास्टॅगवरच्या असणार आहे आणि उरलेल्या 25 कॅश व्यवहारातल्या असणार आहे. ठीक आहे, फास्टॅगला 1 लाख रुपयापर्यंतचा रिचार्ज करता येणार. ठीक आहे, म्हणजे त्याला एवढा मोठा रिचार्ज करता येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं की जे ट्रक ड्रायव्हर्स वगैरे असतात किंवा कंटेनर ड्रायव्हर्स, तर यांचे ट्रक किंवा कंटेनरचे जे टोल असताना ते 1000, 2,000 रुपयापर्यंतचे असतात. ठीक आहे, तर मग अशा लोकांना एवढा लाख रुपयापर्यंतचं रिचार्ज काही प्रॉब्लेम नाही, कारण ते खूप दूरपर्यंत ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, त्यांचे साधारण 25-30 हजार रुपये टोल नाक्यातच चालले जात असतात एका याच्यामध्ये. पुढचा पॉईंट काय आहे की फास्टॅग नोंदणीची मुदत 5 वर्ष आहे. म्हणजे एकदा तुम्ही फास्टॅग विकत घेतलं की ते पुढचे 5 वर्ष व्हॅलिडिटी राहणार आहे त्याची आणि 5 वर्षांनी त्याची पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणतं ॲप सांगितलं आहे, माय फास्टॅग ॲप नावाचं एक ॲप लॉन्च केलेलं आहे. कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करतं ते, तर फास्टॅग हा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन या टेक्नॉलॉजीचा वापर करतो. RFID रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ह्या टेक्नॉलॉजीवरती किंवा फास्टॅगवरती UPSC प्रिलिममध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. पुढचा पॉईंट बघा, टोल नाक्यावरती सेन्सरद्वारे फास्टॅगचे वाचन होऊन वाहकाच्या खात्यातून पैसे वजा होतील व त्याचा SMS, ठीक आहे, इथे SMS पाहिजे, त्याचा SMS मोबाईलवरती येईल आणि वेळेची व इंधनाची बचत होईल. ठीक आहे, एवढंच आहे. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की 75% हा फॅक्ट लक्षात ठेवायचा आहे. टेक्नॉलॉजी कोणती ते लक्षात ठेवायचं आहे. ॲपचं नाव काय ते लक्षात ठेवायचं आहे. किती रुपयापर्यंत रिचार्ज करता येईल ते लक्षात ठेवायचं आहे. किती वर्ष व्हॅलिडिटी असेल ते लक्षात ठेवायचं. ओके, पुढचा टॉपिक केवळ महिलांचा स्पेस वॉक. ठीक आहे, स्पेस वॉक काय असतं की अंतराळामध्ये जे पण एखादं तुम्ही समजा स्टेशनवरती आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती, तर तिथे एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला त्या स्पेस स्टेशनच्या बाहेर यावं लागतं आणि तुम्ही बाहेर येऊन तो जो बिघाड आहे तो दुरुस्त करता आणि परत आत जाता. तर तो जेवढा बाहेर राहण्याचा टाईम असतो ह्युमनचा तो त्याला स्पेस वॉक म्हणतो आपण. ठीक आहे, तर मग बघा न्यूज काय होती, 18 ऑक्टोबर 2019 रोजी क्रिस्टिना कोच, ठीक आहे, इथे क्रिस्टिना काच झालंय पण हे क्रिस्टिना कोच आहे आणि जेसिका मेयर या अमेरिकेच्या महिला जोडीने स्पेस वॉक केलेला आहे. ठीक आहे, अमेरिकेच्या, या दोन्ही कोणत्या देशच्या आहे, अमेरिकेच्या, आणि तो ओनली लेडीज असलेला एक स्पेस वॉक पहिला ठरलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यात ओनली लेडीज आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ठीक आहे, त्याच्या पॉवर कंट्रोलरची दुरुस्ती करण्यासाठी या दोघी अवकाश स्थानकाबाहेर पडल्या.
ठीक आहे. मग ही न्यूज होती, आपल्याला महिलांची नावं लक्षात ठेवायची, त्या कोणत्या देशाच्या आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्रिस्टिना कोच यांच्याविषयीची काय माहिती. एक्स्ट्रा काय माहिती आहे की सलग 328 दिवस अंतराळात राहणार असणार. क्रिस्टिना कोच या नासाच्या अंतराळवीर आहे. आता हा त्यांचा विक्रम आहे. ठीक आहे. 328 दिवस अंतराळात राहण्याचा त्यांचा विक्रम करणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन येथे 14 मार्च 2019 रोजी त्या गेलेल्या आहेत आणि त्या फेब्रुवारी 2020 पर्यंत तिथे राहतील. ठीक आहे. एवढ्या कालावधीसाठी राहणार 328 दिवस. याच्या आधी म्हणजे 2016-17 मध्ये पेगी व्हिटसन या महिला अंतराळवीर यांनी सलग 288 दिवस राहण्याचा विक्रम केलेला होता आणि त्यांचा विक्रम आता क्रिस्टिना कोच या मोडतील. ठीक आहे. तर मग तुम्हाला या न्यूजमधनं एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओनली लेडीज स्पेसवॉक, त्याच्यामध्ये 2 महिला आहे, क्रिस्टिना कोच, जेसिका मेहर, दोघी पण अमेरिकेच्या आहे. ठीक आहे. आणि क्रिस्टिना कोच यांच्याविषयीची एक्स्ट्रा माहिती काय की त्या अंतराळात सगळ्यात जास्त दिवस राहणाऱ्या महिला आहे. पुढचा टॉपिक काय, कृष्णविवराचे पहिले चित्र टिपण्यात यश. ब्लॅक होलचे फर्स्ट फोटोग्राफ घेण्यामध्ये यश आलेलं आहे. ठीक आहे. आता ब्लॅक होल काय आहे तर हे कन्सेप्च्युअल फॉर्मेशन आहे की असं एरिया जिथली ग्रॅव्हिटी एवढी जास्त असणार आहे की त्या ग्रॅव्हिटीमधनं उजेडसुद्धा बाहेर येऊ शकत नाही. ठीक आहे. उजेडसुद्धा बाहेर येऊ शकत नाही एवढी जास्त ग्रॅव्हिटीचा एरिया. मग आता उजेडच बाहेर येत नाही तर याचा अर्थ ते दिसणार आहे का आपल्याला, तर ऑफकोर्स दिसणार पण नाही आहे. ठीक आहे. म्हणजे ब्लॅक होल असं तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघूच शकत नाही आहे. ठीक आहे. पण आता यांनी हा जो फोटो काढला हा यांनी वेगळं टेक्नॉलॉजी वापरून काढलेला आहे आणि हा पहिला फोटो आलेला आहे ब्लॅक होलचा. याच्या आधी आपल्याकडे फक्त कन्सेप्च्युअली माहीत होतं की ब्लॅक होल काय आहे, पण एखाद्या ब्लॅक होलचा पहिला फोटो येण्याची ही पहिलीच इन्सिडेंट आहे. तर बघा, इव्हेंट होरायझन दुर्बिणीच्या मदतीने हे छायाचित्र टिपण्यात आलेले आहेत. ठीक आहे. इव्हेंट होरायझन दुर्बीण कोणत्या दुर्बिणीच्या मदतीने, तर ही नासाचं आहे इव्हेंट होरायझन दुर्बीण. ओके. मग ते टिपण्यात आल्यावर पुढे काय केलं, जगात एकाच वेळी 6 ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. कधी, 10 एप्रिल रोजी. ठीक आहे. तर 10 एप्रिल रोजी, तर याच्यातली जी 10 एप्रिल तारीख आहे ही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण मला असं वाटतं की ही तारीख महत्त्वाची आहे म्हणून मी त्याला अंडरलाईन केलं होतं. ठीक आहे. तर 10 एप्रिल रोजी जगभरात 6 ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यांनी हे डिक्लेअर केलं. त्याच्यानंतर कृष्ण ऊर्जा, कृष्णद्रव्य म्हणजे ब्लॅक एनर्जी, ब्लॅक मॅटर हे कधीच दिसत नसतं. त्याचे अस्तित्व इतर काही घटकांवरून सांगता येत असते. ठीक आहे. इतक्यात मी जे सांगितलं. त्याच्यानंतर सॅक्टेरिस हे नाव महत्त्वाचं आहे. सॅक्टेरिस आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणारे कृष्णविवर. हा जो फोटो त्यांनी पब्लिश केला आहे तर हे कशाचा फोटो आहे, सॅक्टेरिस नावाच्या ब्लॅक होलचा फोटो आहे. सॅक्टेरिस. त्याचं वस्तुमान किती आहे, सूर्याच्या 40 लाख पट आहे आणि व्यास किती आहे, 44 दशलक्ष किलोमीटर एवढा मोठा त्याचा व्यास आहे. ठीक आहे. डायमीटर वगैरे, तर हे डायमीटर वगैरे नका लक्षात ठेवू, जस्ट नाव लक्षात ठेवा. सॅक्टेरिस नावाचा ब्लॅक होलचा फोटो बाहेर आलेला आहे. कोणत्या दुर्बिणीतून आलेला आहे, इव्हेंट होरायझन, आणि 10 एप्रिल रोजी 6 ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करण्यात आले. ठीक आहे. पुढे जाऊया. भारतीय विज्ञान परिषद, इंडियन सायन्स काँग्रेस 2020. आता ही न्यूज होती. ही कुठं भरली होती तर बंगळुरूमध्ये, ठिकाण दिलेले बंगळुरूमध्ये, कर्नाटकमध्ये. तिथे कृषी विज्ञान विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी इंडियन सायन्स काँग्रेस भरली होती. ठीक आहे. कितवी इंडियन सायन्स काँग्रेस होती तर 107 नंबरची इंडियन सायन्स काँग्रेस होती. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या प्रसंगी iSTEM या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं. ठीक आहे. iSTEM नावाचं एक वेबसाईट त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. मग iSTEMचा उद्दिष्ट काय आहे, हे पोर्टल संशोधकांना त्यांच्या संशोधन व विकास सुविधा शोधण्यास मदत करेल. ठीक आहे. जे काही संशोधक लोक आहे त्यांच्यासाठी हे गाईड करण्यासाठी हे पोर्टल या ठिकाणी बनवलेलं आहे गव्हर्नमेंट. तर iSTEMचा फुल फॉर्म त्यांनी काय सांगितलं आहे, iSTEMचा फुल फॉर्म आहे इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप. ठीक आहे. तर हा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या वेळी आपल्याला फुल फॉर्मवरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. किंवा संयुक्त वगैरे कंबाईनच्या ज्या परीक्षा असतात तिथे असे प्रश्न शक्यतो येतात. ठीक आहे. की iSTEMचा फुल फॉर्म सांगा. त्याच्यानंतर बघा, या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर यावेळेस अध्यक्ष होते डॉक्टर S. राजेंद्र प्रसाद. हे कोण आहे तर ज्या ठिकाणी झाली आहे बंगळुरूमधलं कृषी विज्ञान विद्यापीठ, त्या विद्यापीठाचे कुलगुरूच त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. यावेळी प्रथमच शेतकरी विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले. शेतकरी विज्ञान परिषद.
याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. हे प्रथमच झालेलं आहे. युवकांना कृषी अंतर्गत क्षेत्राकडे आकर्षित करण्याकरिता आर्या व उपक्रम सुरू करण्यात आला. ठीक आहे, ॲग्रिकल्चरला प्रमोट करण्यासाठी आर्या हा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. आर्याचा फुल फॉर्म काय आहे? अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग यूथ इन ॲग्रिकल्चर. अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग यूथ इन ॲग्रिकल्चर. याची मध्यवर्ती संकल्पना काय आहे? विज्ञान तंत्रज्ञानातून ग्रामीण विकास. ठीक आहे, रुरल डेव्हलपमेंट फ्रॉम सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही त्याची थीम आहे. ओके, तर आय होप तुम्हाला हे पॉईंट्स आता क्लिअर असतील. पुढे जाऊ. पुढचा पॉईंट आहे कोरोना व्हायरस, कोरोना विषाणू. ठीक आहे, आता बघा हे कोरोनाविषयी इतकी सारी माहिती आलेली आहे, खूप जास्त अपडेट आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे असं नाही आहे की आता या स्लाईडमधनं आपण सगळंच बघणार आहे. या स्लाईडमधनं आपण जे बेसिक आहे, जे मार्च 2020 पर्यंतची जी अपडेट होती तेवढीच आपण बघणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यावरती आपण एखादा वेळ डिटेलमध्ये व्हिडिओ करूया, पण सध्या आपण तेवढंच बघणार आहे. तर कोरोना विषाणू, तर कोरोना व्हायरस हे म्हणजे एका पर्टिक्युलर एका व्हायरसचं नाव नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे ग्रुप ऑफ व्हायरसचं नाव आहे कोरोना. ठीक आहे, कोरोना हे खरे नाव म्हणजे विषाणूच्या एका समूहाचे नाव आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ते समूहाचे नाव आहे, एका व्हायरसचं नाव नाही आहे. त्या टाईपचे अनेक व्हायरस, त्यांचं एकत्रित नाव आहे कोरोना. ठीक आहे, तर भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. ठीक आहे, हे सगळ्यांना माहीत असेल. तर वुहानवरून आलेल्या एका विद्यार्थिनीला त्याचं निदान झालं होतं. ठीक आहे, तर वुहान जे शहर आहे जिथनं कोरोनाचा उगम झालेला आपण असं म्हणतो, तर तिथनंच एक विद्यार्थिनी केरळची परत आली होती, तिला कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी आढळलेल्या 6-7 प्रकारच्या कोरोना विषाणूंपेक्षा आत्ताचा विषाणू वेगळा आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ काय आहे की याच्या आधी सुद्धा कोरोना व्हायरस अस्तित्वात होता. ठीक आहे, पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याचा प्रचार झालेला नव्हता. ठीक आहे, तर असं काही नाही की हे पहिल्यांदाच कोरोना जगासमोर आलेला आहे. याच्या आधी पण 6-7 वेळा त्याचा विषाणूचा थोडासा प्रभाव आलेला आहे. ठीक आहे, पण आधीचा जो विषाणू आहे, व्हायरस आहे, तर तो आत्ताच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. ठीक आहे, कारण का? मात्र कारण त्याची जनुकीय रचना इतर कोणत्याही पूर्वीच्या कोरोना विषाणूंशी मिळती जुळती नाही. ठीक आहे, जे पण जेनेटिक स्ट्रक्चर आहे आत्ताच्या व्हायरसचं, हे आधीच्या व्हायरसशी मिळतं जुळतं नाही आहे, पण तो त्याच फॅमिलीतला आहे. ठीक आहे, त्याच ग्रुपमधला आहे. त्यामुळेच या नव्या विषाणूला नोवेल कोरोना व्हायरस 2019 nCoV असे नामविधान प्राप्त झाले आहे. ठीक आहे, नोवेल म्हणजे काय? तर नोवेल म्हणजे काहीतरी युनिक. ठीक आहे, नोवेल म्हणजे काहीतरी युनिक गोष्ट आहे. मग याला युनिक का म्हटलं? कारण हा आधीच्या कोणत्याच विषाणूशी मॅच होत नव्हता, म्हणून याला नोवेल कोरोना व्हायरस म्हटलं. तसेच पुढे जाऊन फेब्रुवारी 2020 मध्ये या विषाणूचे कोविड-19 असे नामकरण करण्यात आले. ठीक आहे, या विषाणूचे कोविड-19 असे नामकरण करण्यात आले. याच्यामध्ये कोविडमध्ये जो को आहे हा कोरोनाशी रिलेटेड आहे, कोरोना व्हायरल डिसीज असं त्याचा फुल फॉर्म आहे, कोरोना व्हायरल डिसीज. आणि पुढे 19 कारण का? तर तो 2019 मध्ये आढळला, त्याच्यामुळे 2019 त्याचं 19 घेतलेलं आहे. लक्षणं काय? सर्दी, पडसे अशी लक्षणं दिसून येतात. या विषाणूमुळे होणारी सर्दी, पडसे हे सर्वसामान्य नसते. नक्की कोणत्या प्राण्यापासून माणसाकडे आला याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. या व्हायरसला कोरोना हे नाव लॅटिन शब्द कोरोना आणि ग्रीक शब्द कोरियन यांच्यावरून दिलेले आहे. ठीक आहे, लॅटिन शब्द कोरोना, ठीक आहे, आणि ग्रीक शब्द कोरियन याच्यावरून हे नाव देण्यात आलेले आहे. आणि या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो? मुकुट असा अर्थ होतो. ठीक आहे, मुकुट असा अर्थ होतो, कारण त्या व्हायरसची रचना मुकुटासारखी आहे. ठीक आहे, म्हणजे असा व्हायरस जर आहे गोल, तर त्याच्यावरती असे फ्लेक्स आहे. ठीक आहे, आणि ते मुकुटाशी मिळते जुळते आहे. ठीक आहे, आता ही डायग्राम एक्झॅक्टली जमणार नाही, पण तुम्ही त्याचा फोटो बघितला असेल. आणि याच्यामुळे त्याला कोरोना असं म्हटलं जातं. तर 31 जानेवारी 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी हेल्थ इमर्जन्सी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, तर ही आपल्या दृष्टीने महत्त्वाची न्यूज आहे की WHOने हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली. कधी केली? 31 जानेवारीला. तर मग ही जगातली 7वी हेल्थ इमर्जन्सी आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला इथे प्रश्न येऊ शकतो की जगात आत्तापर्यंत किती इमर्जन्स्या डिक्लेअर झालेल्या आहेत? तर मग बघा, ही जगातली 7वी आहे. तर मग 7वी आहे, तर याच्या आधीच्या 6 सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग बघा, 2006 साली सार्स या आजाराची हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली होती.
त्याच्यानंतर 2009 साली स्वाईन फ्लूची केली होती. त्याच्यानंतर 2014साठी पोलिओसाठी केली होती. त्याच्यानंतर 2014साठी इबोलासाठी केली होती. म्हणजे बघा 2014मध्ये 2 हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केल्या एकाच वर्षामध्ये. ओके, एकाच वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतर 2019मध्ये इबोला. आणि दुसरं काय आहे की इबोलाची हेल्थ इमर्जन्सी 2दा डिक्लेअर झालेली, म्हणजे एकदा 2014मध्ये पण आहे, नंतर 2019मध्ये पण आहे. त्याच्यानंतर 2016मध्ये बघा झिका व्हायरससाठी इमर्जन्सी डिक्लेअर केली होती. आणि त्याच्यानंतर 2020मध्ये कोरोना व्हायरससाठी हेल्थ इमर्जन्सी डिक्लेअर केली. ठीक आहे, तर हा पूर्णच्या पूर्ण चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती जास्तीत जास्त चान्सेस आहे प्रश्न येण्याचे. ठीक आहे, कारण राज्यसेवेचा पेपर तर आधी सेट झालेला आहे, त्याच्यामुळे एवढी इन्फॉर्मेशन तोपर्यंत इनफ आहे. ठीक आहे, पण जो कंबाईनचा पेपर आहे तर तो नंतर सेट झालेला असल्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन लागणार आहे. ठीक आहे, ती आपण नंतर परत कधीतरी व्हिडिओ घेऊन पूर्ण करू. केरळ सरकारने कोरोना व्हायरसला राज्य आपत्ती म्हणून डिक्लेअर केले आहे. स्टेट इमर्जन्सी कोणी डिक्लेअर केला तर केरळ गव्हर्नमेंटने स्टेट इमर्जन्सी डिक्लेअर केली. ठीक आहे, याच्यानंतर बघा नवी औषधे आणि उपचार. आता हे एकदम लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे जी मी लोकमत या पेपरमधनं घेतलेली आहे. याच्यामध्ये जे पण औषधे चर्चेत आहे, रेमडेसिवीरपासून हायड्रोक्लोरोक्विनपासून तर डेक्सामेथेसॉनपासून, हे सगळे जे काय ते या ठिकाणी एकाच स्लाईडमध्ये दिलेले आहे. मी आता ही स्लाईड वाचत नाही आहे, तुम्ही हवं तर हा व्हिडिओ पॉज करून ही स्लाईड वाचू शकता. ठीक आहे, पुढचा टॉपिक आहे मिशन शक्ती. ठीक आहे, तर इंडियाचं हे मिशन शक्ती जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 27 मार्च 2019 रोजी मिशन शक्ती अंतर्गत भारताने उपग्रह भेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले. ठीक आहे, म्हणजे काय केलंय, उपग्रह भेदी. उपग्रह भेदी म्हणजे काय, उपग्रहाला भेद करणारा. म्हणजे उपग्रह म्हणजे काय, सॅटेलाइट, आणि त्याचा भेद करणारा म्हणजे अँटी सॅटेलाइट. तर अँटी सॅटेलाइट वेपन हे आहे आपलं, त्याची चाचणी आपण मिशन शक्ती अंतर्गत केली. ठीक आहे, या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या रूपाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजे DRDOच्या शास्त्रज्ञांनी सुमारे दशकभराच्या तयारीनंतर अतिशय क्लिष्ट असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे, तर आता समजा ही पृथ्वी आहे बरोबर, तर ग्राउंडवरनं एखादं सॅटेलाइट जे आपल्या शत्रूचं असू शकतं पण जे इंडियावरनं मूव्ह करतं आहे, तर इथून एखादं क्षेपणास्त्र डागून त्याला डिस्ट्रॉय करणं. ठीक आहे, तर ही चाचणी आपण मिशन शक्ती अंतर्गत केलेली. ओके, तर बघा किती देशांकडे हे तंत्रज्ञान आधीपासून अवगत आहे. तर त्याच्यामध्ये आहे अमेरिका, रशिया आणि चीन. ठीक आहे, या 3 देशांनंतर उपग्रह भेदी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान अवगत करणारा हा भारत 4था देश आहे. ठीक आहे, तर मग हे तिन्ही नावं आणि भारत 4था आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहाला नष्ट करू शकेल, आर्टिफिशियल सॅटेलाइटला डिस्ट्रॉय करेल, अशा क्षेपणास्त्राला, अशा वेपनला A-सॅट वेपन म्हणतात. ठीक आहे, A-सॅट म्हणजे काय, तर अँटी सॅटेलाइट. मग त्याच्यातनं हा A आहे आणि सॅटेलाइटमधला ASAT आहे. ठीक आहे, अशा वेपनला A-सॅट वेपन असे म्हणतात. ओके, तर एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे मिशन शक्तीविषयी. पुढचा टॉपिक आहे व्योममित्रा गगनयानसोबत जाणार अंतराळात. ठीक आहे, तर आता हे व्योममित्रा न्यूजमध्ये होतं बघा. आता हा एक हाफ ह्युमनॉइड रोबो आहे. ठीक आहे, हा ह्युमनॉइड एक रोबोट आहे, त्याला माणसाचं स्ट्रक्चर प्रदान केलेलं आहे. तर हे बनवलं आहे इस्रोने. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची मानवरहित अंतराळ मोहीम गगनयान. ठीक आहे, म्हणजे इस्रो एक प्लॅन करत आहे की गगनयान म्हणजे ह्युमन्सला स्पेसमध्ये पाठवण्याचं इस्रो प्लॅन करत आहे. ठीक आहे, तर मग ते प्लॅन करण्यासाठी ती टेस्टिंग घेण्यासाठी एक हाफ ह्युमनॉइड रोबोट, ठीक आहे, म्हणजे जो अर्धा माणूस असेल, म्हणजे त्याला माणसासारखा सेन्स असेल, पूर्ण मशीनच असणार आहे पण त्याला सेन्सेस माणसासारखे बसवण्यात येणार आहे. तर तो आधी पाठवण्याचा इस्रो ट्रायल घेणार आहे. ठीक आहे, तर मग त्याचं सादरीकरण करण्यात आलं, त्याचं बंगलोरमध्ये जगासमोर तो सादर करण्यात आला. ठीक आहे, याचं नाव काय ठेवलं आहे, याला फिमेल रोबोट बनवले. ठीक आहे, केसांच्या लुकवरनं आपण गेस करू शकतो. याचं नाव ठेवलेलं आहे व्योममित्रा. ठीक आहे, आणि गगनयान मिशनच्या ट्रायलसाठी आधी याला अंतराळात पाठवणार आहे आणि त्याच्यावरती टेस्टिंग घेऊन नंतर आपण ह्युमन्सला अंतराळात पाठवणार आहे. ठीक आहे, हे सगळं होणार आहे गगनयान मिशनच्या अंडर. ठीक आहे, उड्डाणाच्या आधी इस्रो व्योममित्राला अंतराळात पाठवणार असून तेथे मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास ते त्या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, तर असा प्लॅन आहे. आता बघा, हा जो प्लॅन आहे ना, तर असं इतर देशांनी सुद्धा त्यांचे
ह्युमनॉइड रोबोट्स पाठवलेले आहे. ठीक आहे, असं काही नाही की भारत पहिल्यांदाच अशी गोष्ट करतोय. ठीक आहे, तर मग इतर देशांचे जे काही हाफ ह्युमनॉइड रोबोट्स आहे तर त्यांचे पण वेगवेगळे नाव आहे. तर आपल्याला जोडं लावायला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर मग बघा, अमेरिकेने असा प्रयोग पहिल्यांदा केला होता. तर त्यांचा जो रोबोट होता त्याचं रोबोनॉट नाव होतं. ठीक आहे, आणि हा पहिला प्रयोग होता जगातला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जपानने सुद्धा असा एक प्रयोग केला. तर त्यांच्या रोबोटचं नाव होतं की रोबो. हे केलं होतं 2013 साली. त्याच्यानंतर रशियाने याच वर्षी केलेलं आहे. त्यांच्या रोबोटचं नाव आहे फिडॉर. ठीक आहे, फिडॉर, आणि त्यालाच स्कायबॉट F850 असं नाव आहे. ठीक आहे, हे दोन्ही एकच नाव आहे त्याचे, एकाच याचे दोन नाव आहे. हा 2019 मध्ये रशियाने प्रयोग केला आहे. आणि भारतसुद्धा त्याला पाठवणार आहे. आणि भारताने जगासमोर आणलाय व्योममित्राला 2019 मध्ये. तिचं नाव आहे व्योममित्रा. ठीक आहे, तर आपल्याला या टेबलवरती जोडायला लावायला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर ती पण इन्फॉर्मेशन तुम्ही लिहून घ्या. ही इन्फॉर्मेशन इतर मॅगझिनमध्ये तुम्हाला सापडणार नाही. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला हे पॉईंट सर्व क्लिअर असतील. ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो लेक्चर आहे ते त्या ठिकाणी समाप्त होत आहे. आपण सर्व टॉपिक जे महत्त्वाचे मला वाटतं असे टॉपिक या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, तुम्हाला लेक्चर जर आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, सोबत त्याला शेअर करू शकता आपल्या इतर मित्रांसोबत. आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळत राहतील. काही प्रश्न असल्यास मला त्या ठिकाणी चॅनलला खाली कमेंट करू शकता. ठीक आहे, आपल्या या सर्व लेक्चरचे PDF तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे, जे तुम्हाला रिव्हिजनसाठी काम येईल. त्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. स्वाध्याय ई-लर्निंग नावाचा आपला चॅनल आहे, त्याचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. किंवा तुम्ही @e-स्वाध्याय असं जरी सर्च केलं टेलिग्राम ॲपमध्ये तरी तो ओपन होईल आणि त्याला तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. थँक्यू.